नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. बघा, भारताचा इतिहास आपण ऑडिओ स्वरूपात बघत आहे. त्यामध्ये आपण प्राचीन भारतापासून तर आधुनिक भारताच्या इतिहासाकडे वाटचाल करत आहोत. तर आपली वाटचाल ही बंगालच्या फाळणीपर्यंत येऊन पोहोचली होती. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1857चा उठाव बघितला, संपूर्ण माहिती ऑडिओ स्वरूपात बघितली, सोबतच काँग्रेसचे अधिवेशन सुद्धा बघितले आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे सुद्धा डिस्कस केले. तर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे ते म्हणजे भारतातील महत्त्वाच्या चळवळी. तर सुरुवातीला आपण बघू की बंगालची फाळणी व वंगभंग चळवळ कशी झाली. बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करणारा आदेश 19 जुलै 1905 रोजी काढला होता. मग या आदेशानुसार काय होणार होते ते 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची प्रत्यक्ष फाळणी अस्तित्वात येणार होती. फाळणीचा आदेश जाहीर होताच फाळणीविरोधात वंगभंग चळवळीने जोर धरला. यामध्ये जमीनदार, व्यापारी, विद्यार्थी, सामान्य जनता, गरीब स्त्रिया इत्यादी लोक चळवळीत सामील झाले. या चळवळीत सामील झालेल्या बंगाली जनतेला फाळणी बंगालच्या 31 व राष्ट्रवादास आव्हान देणारी घटना आहे असे वाटत होते. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की बंगालची जी एकता आहे हे एकतेमध्ये आता फूट होणार आहे. त्यानंतर बंगालची फाळणीची कल्पना जर बघितली तर हे विल्यम वार्ड याची होती. त्यानंतर बंगालच्या फाळणीमागे लॉर्ड कर्झनचा हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडणे हा उद्देश होता. आणि वंगभंग तसंही तुम्हाला माहीतच आहे की इंग्रजांचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे तोडाफोडा आणि राज्य करा. वंगभंग चळवळ ही बंगालच्या फाळणीविरोधात सुरू झालेली चळवळ होती. या चळवळीत चतुसूत्रीचा हा कार्यक्रम राबविण्यात आला. चतुसूत्री म्हणजे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या तत्वांचा अवलंब करणे म्हणजे चतुसूत्री होय. त्यानंतर वंगभंग चळवळीचे जर नेतृत्व बघितले आपण तर लाल बाल पाल यांनी केले होते. 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंग्सने दिल्ली येथे भरवलेल्या दरबारात पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली. तर बघा, आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे याच्यानंतर होमरूल चळवळ झाली. एकदम शॉर्टमध्ये बघत आपण रिव्हिजन टाईप आपला हा ऑडिओ फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला शॉर्टमध्येच माहिती मिळणार आहे, परंतु महत्त्वाची मिळणार आहे. बघा, होमरूल चळवळ बघायची आता आपल्याला. तर बघा, ॲनी बेझंट या जन्माने आयरिश होत्या. तर 1893 पासून त्या भारतात राहत होत्या. त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून समाज कार्य करण्यास सुरुवात केली होती. तर 1914 साली त्या काँग्रेसमध्ये आल्या होत्या आणि 1916 साली लोकमान्य टिळकांच्या मदतीने भारतात म्हणजे जो मद्रास प्रांत आहे या प्रांतामध्ये त्यांनी होमरूल लीग चळवळीला सुरुवात केली. म्हणजे आयरिश होत्या याचा अर्थ काय, ही होमरूल चळवळ ही आयरिश लोकांची आहे. म्हणजे तिथली नेते होती, तिथून भारतात कोणी आणली तर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी आणली. तर मद्रास प्रांतातील अड्यार या ठिकाणी त्यांनी होमरूल लीगची शाखा स्थापन केली. होमरूल लीग म्हणजे स्वशासन किंवा स्वराज्य होय. ॲनी बेझंटनी 2 जानेवारी 1914 रोजी द कॉमनवेल्थ हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात होमरूल लीग चळवळीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली आणि ती केली होती जवळपास एप्रिल 1916ला. तर होमरूल चळवळीची सुरुवात सर्वप्रथम आयर्लंड या देशामध्ये झाली होती. होमरूल लीग संघटनेचे सचिव जॉर्ज अरुंडेल हे होते. बघा, प्रश्न याच्यावरती सरळ हा येतो की होमरूल चळवळ जी आहे याची सुरुवात कुठे झाली होती तर आयर्लंडमध्ये. भारतात कोणी आणली होती तर ॲनी बेझंट यांनी आणली होती. कधी आणली होती तर 1916ला. महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी केली होती आणि ते ॲनी बेझंट यांनी 2 जानेवारी 1914 रोजी एक साप्ताहिक सुरू केलं होतं, ते म्हणजे कॉमनवेल्थ. आणि 1916लाच त्यांनी टिळकांच्या मदतीने हे भारतात काय आणली होती, होमरूल लीग चळवळ आणली होती. तर बघा, याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. बघा, ब्रिटिशांनी भारतातील जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी 1919 मध्ये रोलेक कायदा पास केला होता. त्यानंतर रोलेक कायद्याला काळा कायदा असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं. रोलेक कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस विना चौकशी, विना खटला तुरुंगात टाकता येत होते. या कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी देशव्यापी आंदोलन सुरू केले होते. म्हणजे महात्मा गांधींना देशव्यापी आंदोलन सुरू केलं होतं. हे रोलेक कायद्याविरोधात आंदोलन महात्मा गांधीजींचे पहिले राष्ट्रीय पातळीचे आंदोलन होते. त्यानंतर डॉक्टर सत्यपाल व डॉक्टर सैफुद्दीन किसलू या नेत्यांना अटक केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून अमृतसरच्या जालियनवाला बागेत तेथील जनतेने 13 एप्रिल 1919 रोजी निषेध सभा भरवली होती.
तसेच हा काळा कायदा जाहीर केला होता निषेध म्हणून. 6 एप्रिलला सुद्धा याच्याविषयी रोष जनतेमध्ये दिसलाच होता. परंतु 13 एप्रिल 1919 रोजी निषेध सभा जालियनवाला बागेत भरवण्यात आली होती आणि या सभेत जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबाराचा आदेश दिला होता आणि या गोळीबारात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. या हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी केसर-ए-हिंद रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी ब्रिटिशांना परत केली होती. ब्रिटिशांना काय केली होती? परत केली होती. तर जमनालाल बजाज यांनी राव बहादूर ही पदवी परत केली होती. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांनी हंटर आयोग नेमला होता. बघा, जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणता आयोग नेमला होता? तर हंटर आयोग नेमला होता. त्यानंतर महात्मा गांधी यांनी कोणती पदवी त्याग केली होती? केसर-ए-हिंद. रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी आणि जमनालाल बजाज यांनी काय? राव बहादूर ही पदवी. हा प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळालेला असेलच. तर बघा, याच्यानंतर एक खिलाफत चळवळ बघायची आहे. बघा, तुर्कस्तानचा जो खलिफा हा सर्व जगातील मुस्लिमांचा धर्मगुरू मानला जात होता. मग पहिल्या महायुद्धात 2 गट होते. एक गट इंग्लंड व फ्रान्स चा होता, इंग्लंड, फ्रान्स, रशिया. तर दुसरा जर्मन गट होता, तो म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि इटली. तुर्कस्तान जर्मनीच्या गटात सामील झाला, परंतु प्रथम महायुद्धाच्या जर्मनीच्या गटात पराभव झाला. विजयी राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रावर अपमानित तह लादले होते. तुर्कस्तानवरही असाच तह लादण्यात आला. तेथील खलिफाला हकलून देण्यात आले. तुर्की साम्राज्य युरोपियन राष्ट्राची आपापसात वाटून घेतले. म्हणजे युरोपियन जे राष्ट्र होते युद्धामध्ये जिंकलेले, त्यांनी ही तुर्की राष्ट्र आपापसात वाटून घेतले. मग त्याच्या विरोधात भारतीय मुसलमानांनी आवाज उठवला. जे ब्रिटिश होते, या ब्रिटिशांनी तुर्कस्तानवर लादलेल्या अपमानित होणाऱ्या तह त्यांनी रद्द करावा, अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांनी भारतातील ब्रिटिश सरकारला केल्या. शौकत अली व मोहम्मद अली यांनी 1919 मध्ये खिलाफत कमिटीची स्थापना केली होती. मग मौलाना अबुल कलाम आझाद, त्यानंतर हसरत मोहानी, हाकिम अजमल खान, इतर मुस्लिम नेते या कमिटीत होते. तर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करताच या कमिटीने देशभर सरकार विरोधात खिलाफत चळवळ सुरू केली होती. मग या खिलाफतचा अर्थ काय होता? सरकारला असहकार्य करणे. खिलाफत कमिटीचे या मागणीस राष्ट्रसभेने व महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यानंतर भारतातील मुस्लिमांची खिलाफत चळवळ न्याय असल्याचे गांधीजींनी घोषित केले. महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा पाहून मुस्लिमांना आनंद झाला. दिल्ली येथे नोव्हेंबर 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद भरवण्यात आली आणि त्या परिषदेचे अध्यक्ष सुद्धा महात्मा गांधी यांना ठरवण्यात आलं होतं. तर पुढे या चळवळीच्या काळात असहकार चळवळ सुरू झाली. मग 1922च्या चौराचौरी घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली आणि तेव्हा त्यांच्याबरोबर मुस्लिमांची खिलाफत चळवळ ही समाप्त झाली होती. ही होती आपली खिलाफत चळवळ. तर खिलाफत चळवळ झाल्यानंतर असहकार आंदोलन आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता 1920च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. या अधिवेशनामध्ये सप्टेंबर 1920 मध्ये असहकार आंदोलनाचा ठराव पास करण्यात आला आणि असहकार चळवळ सुरू करण्यात आली. यामध्ये पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई, व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेली मर्यादा यामुळे इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला होताच. तसेच भारतीय जनतेने सरकारी नोकऱ्या व पदव्यांचा त्याग करायला सुद्धा सुरुवात केली होती. मग परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार करण्यात आला होता. 1921 मध्ये ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीला आला होता. त्यावेळेस भारत भेटीच्या वेळी भारतात संप करण्यात आला. 5 फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जवळ चौरी चौरा या ठिकाणी पोलीस चौकीला लावलेल्या आगीत 22 पोलीस, एक अधिकारी मरण पावला होता. कधी? 5 फेब्रुवारी 1922ला. तर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे आंदोलन मागे घेण्यात आले. कोणते? असहकार आंदोलन. तर 10 मार्च 1922 रोजी म्हणजे 10 मार्च 1922 मध्ये गांधीजींना आंदोलन भडकवल्याच्या कारणावरून ब्रिटिश सरकारने अटक करून 6 वर्षाची शिक्षा दिली होती. तर बघा, स्वराज्य पक्ष आणि त्यांची कामगिरी आपल्याला माहीत असायला पाहिजे. पुढचा टॉपिक आहे आपला स्वराज्य पक्ष व त्यांची कामगिरी. बघा, असहकार चळवळ स्थगित केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते गांधीजीवर नाराज झाले. गांधीजीवर ते आरोप करू लागले होते. मार्च 1922 मध्ये गांधीजींना सरकारने अटक केली व 6 वर्षाची शिक्षा दिली.
काँग्रेसने कार्य काही काळापुरते मंदावले होते आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटले 1923च्या केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका लढवाव्यात व कायदेमंडळात प्रवेश करून सरकारची अळवणूक करावी. वरील मतांच्या नेत्यांनी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास हे अग्रस्थानी होते, तर सुभाषचंद्र बोस, अजमल खान याच विचाराचे होते. त्यानंतर यांना फेरवादी असे पण म्हणतात. तर काही नेत्यांचे म्हणणे असे होते की कार्य काँग्रेसच्या उद्दिष्टाला धरून नाही, असरकार चळवळी ठरवण्यात आलेल्या कायदेमंडळावर बहिष्कार याला तर्कसंगत नाही, त्यांचा वरील गोष्टीस विरोध होता, म्हणून त्यांना नाफेरवादी असे म्हणतात. तर त्यात गांधीजींनी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, राजेंद्र प्रसाद, त्यानंतर वल्लभभाई पटेल, डॉक्टर अन्सारी, एस अय्यंगार इतर नेत्यांचा समावेश होता. तर मार्च 1923 मध्ये अलाहाबाद येथे चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. म्हणजे काँग्रेसमध्ये फूट झाली असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. तर कारण की एक गट म्हणत होता की आपण या सरकारला पाठिंबा द्यायचा आणि या सरकारमध्ये सामील व्हायचं नाही, तर एक गट असा होता की ते म्हणत होता आपण निवडणुका लढून या सरकारमध्ये स्थापन व्हायचं, सरकारमध्ये स्थापन झाल्यानंतर सरकारची अळवणूक करायची. अशा प्रकारे दोन गट होते. तर या दोन गटांमुळे काय झालं, काँग्रेसमध्ये फूट इथं आपल्याला बघायला मिळते. तर बघा, तर याच कारणानं काय झालं, 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. तर हे स्थापना करणारे कोण, तर चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू हे दोन महत्वाचे लीडर होते याच्यात. तर उद्दिष्ट होते की कायदेमंडळात जाऊन सरकारची अळवणूक करणे, स्वराज्य पक्षाचं हे उद्दिष्ट होतं. 1919च्या कायद्यानुसार 1923 साली निवडणुका झाल्या. निवडणुकात भाग घेऊन स्वराज्य पक्षाने 145 सभासदांच्या केंद्रीय कायदेमंडळात 48 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 1925 मध्ये चित्तरंजन दास यांचे निधन झाले व स्वराज्य पक्षाला उतरती कळा लागली होती. त्यानंतर 1926च्या काळात पुन्हा स्वराज्य पक्षात फूट पडली. पुढे सायमन कमिशन विरोधात काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे स्वराज्यवादी सामील झाले होते. त्यानंतर स्वराज्यवादी पुढे काँग्रेसमध्ये तर काही स्वतंत्र पक्षात गेले आणि स्वराज्य पक्ष लयाला गेला होता. अशा प्रकारे आपल्याला हा स्वराज्य पक्ष माहीत असायला पाहिजे 1923चा. तर पुन्हा चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केला होता. कशासाठी, तर कायदेमंडळात जाऊन ते सरकारची अळवणूक करण्यासाठी. त्यानंतर मुडिसन समिती आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर 8 फेब्रुवारी 1924 रोजी स्वराज्यवाद्यांनी केंद्रीय कायदेमंडळात एक ठराव मांडला, तो पास केला. त्यात सरकारला 1919च्या कायद्यात बदल करण्याचे सांगण्यात आले. सरकारने सर अलेक्झांडर मुडिसन किंवा मुडिमन या गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली 1919च्या कायद्यासंबंधी चौकशी करण्यासाठी 1924ला समिती नेमली. समितीत सरकारी सदस्यांचे बहुमत होते, तर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना, रँगलर परांजपे यांसारखे भारतीय सभासद सुद्धा होते. या समितीने 1919च्या कायद्यानुसार प्रांतातील द्विदल राज्य पद्धती सुरू ठेवण्याचे व रॉयल कमिशन नियुक्त करून कायद्याच्या परीक्षणाचे काम सरकारने करावे असे सांगितले होते. त्यानंतर आलं सायमन कमिशन. तर सायमन कमिशन जर बघितलं तर 1919च्या कायद्याने भारताला मर्यादित संसदीय प्रकारच्या सुधारणा मिळाल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी कितपर्यंत झाली हे पाहण्यासाठी सरकार व 10 वर्षांनी एक कमिशन नियुक्त करणार होते, परंतु सरकारने 2 वर्ष आधीच म्हणजे 8 नोव्हेंबर 1927 रोजी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमली. सायमन कमिशन मध्ये सर्व सदस्य एक जात गोरे म्हणजे इंग्रज होते. एक जात होते म्हणजे गोरे म्हणजेच काय, इंग्रज होते. 7 सदस्य. तर आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो, सायमन कमिशन मध्ये किती सदस्य होते, तर 7 सदस्य. 7 थाला फॉर रिझन ध्यानात येणार आहे तेवढं. तर हे जे होते सर्व सदस्य हे सर्व काय होते, इंग्रज होते. तर बघा, या समितीत काही भारतीय सभासद म्हणजे एकही भारतीय सभासद नव्हता, म्हणून काँग्रेस, मुस्लिम लीग व इतर संघटना किंवा पक्षांनी या कमिशनवर काय केला, बहिष्कार घातला होता. सायमन कमिशन सदस्य 3 फेब्रुवारी 1928 रोजी मुंबईत आले. त्या विरोधात मुंबईत कडकडीत हरताळ पाळण्यात आला. ज्या ठिकाणी कमिशन गेले त्या ठिकाणी हरताळ पाळून मिरवणुका काढण्यात आल्या आणि सायमन परत जा अशा घोषणा देण्यात आल्या. गो सायमन गो बॅक, आपण इंग्लिशमध्ये ऐकलं असेल. तर बघा, सरकारने मिरवणुकांवर व निदर्शकांवर लाठीमार, अश्रुधूर, त्यानंतर गोळीबार करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. त्यानंतर लाहोर येथे सायमन कमिशन गेले असता तेथील कमिशन विरोधी निघालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता आणि याच्यामध्ये खूप सारे लोक जे होते हे घायल सुद्धा झाले होते. त्या मिरवणुकीचे नेतृत्व करणारे नेते जर बघितलं तर ते होते लाला लजपत राय.
पोलिसांच्या लाठीमाराने जबर जखमी झाले व पुढे त्याच्यातच त्यांचे निधन सुद्धा झाले होते. बघा, आपल्याला माहित असायला पाहिजे की लाला लजपत राय यांचा केव्हा निधन झालं, तर सायमन कमिशनच्या विरोधात चळवळ चालू होती. त्या चळवळीच्या वेळेसच काय झालं होतं, लाला लजपत राय यांचं दुःखद निधन सुद्धा झालं होतं. तर सायमन कमिशनने 1928 व 1929 मध्ये भारताला 2 वेळा भेट दिल्या. सायमन कमिशनने मे 1930 मध्ये आपला अहवाल ब्रिटिश संसदेत सादर केला. त्यानंतर प्रांतामधील द्विध राज्य पद्धती रद्द करण्यात यावी, अल्पसंख्याकाच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावे, 10 ते 15% लोकांना मताधिकार असावा, जातीय मतदारसंघ व राखीव मतदारसंघ चालू राहावे, केंद्रीय संघराज्यात्मक कायदेमंडळ स्थापन करावे, भारतापासून ब्रह्मदेश वेगळा करावा, मुंबईपासून सिंध वेगळा करावा, इतर महत्त्वाच्या शिफारशी सायमन कमिशनने सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर आला तो म्हणजे नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून. बघा, भारतात सायमन कमिशन विरोधात वातावरण तप्त होते. ठिकठिकाणी मोर्चे, सभा, मिरवणुका, आंदोलने, लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार इतर घटना घडत होत्या. त्यावेळी भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड याने कमिशनचे समर्थन केले होते. तसेच बर्कनहेड याने सर्व भारतीय नेत्यांना आवाहन केले की भारतीय सर्व राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी हे ठरवावे. तसे एकमताने मसुदा तयार करून सरकारला सादर करावा. सरकार तो मसुदा पार्लमेंटकडे पाठवेल. डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी सर्वपक्षीय परिषद मुंबईत भरवण्यात आली. भारताची भावी घटना कोणत्या प्रकारची असावी हे ठरवण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. सर तेज बहादूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अने, सुभाषचंद्र बोस इतर व्यक्ती या समितीचे सदस्य होते. नेहरू समितीने आपला अहवाल 28 ऑगस्ट 1928 रोजी लखनौ येथे भरलेल्या सर्वपक्षीय परिषदेत सादर केला. हा अहवाल नेहरू अहवाल किंवा नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर हा जो अहवाल आहे हा सर्वपक्षीय परिषदेने स्वीकारला होता. परंतु मुस्लिम लीगचे नेते जे होते बॅरिस्टर जिना यांनी आपले अहवालाविरोधातले मत मात्र नोंदवले होते. तर नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे डिसेंबर 1928 मध्ये एक सर्वपक्षीय सभा भरली. तेथे बॅरिस्टर जिनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रमुख शिफारशी जर बघितल्या नेहरू रिपोर्टच्या तर आपल्याला बघायला मिळतील की भारताला साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळावे, भारत संघराज्यात्मक राज्य असेल, प्रांतात आवश्यक तेवढी स्वायत्तता मिळेल, त्यानंतर विषयाची वाटणी केंद्र व राज्यात करण्यात येईल, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, त्यानंतर अल्पसंख्याकाच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, अल्पसंख्याकांना राखीव जागा असाव्यात परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावे, सिंध हा मुंबईपासून स्वतंत्र प्रांत करण्यात यावा, त्यानंतर भारतीय जनतेला जन्मता मूलभूत हक्क घटनेने दिलेले आहेत, म्हणजे दिले पाहिजे अशा प्रकारच्या शिफारशी या अहवालामध्ये होत्या. त्यानंतर बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे 1929 जे आहेत ते सुद्धा माहीत असायला हवे. तर नेहरू अहवाल जो होता, या नेहरू अहवालास बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला होता. तर मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघांना नेहरू अहवालात विरोध करण्यात आला होता हे त्यांना मान्य नव्हते. तर 1929 मध्ये बॅरिस्टर जिनाच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे मुस्लिम लीगचे खास अधिवेशन भरवण्यात आले. जिनांच्या मते मुस्लिमांचे हक्क सुरक्षित पाहिजे. लीगच्या अधिवेशनात त्यांनी आपले राजकीय तत्वज्ञान त्यांच्या प्रसिद्ध 14 सांगितले. जिनाचे 14 मुद्दे जर बघितले आपण 14 जे मुद्दे होते या मुद्द्यात त्यांनी आपले मत सांगितलेले आहे. तर हे जिनाचे 14 मुद्दे जर बघितले तर बघा, पहिला मुद्दा होता भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी, शोषणाधिकार म्हणजे शेषाधिकार जो आहे तो प्रांताकडे असावा, त्यानंतर सर्व कायदे मंडळात व प्रतिनिधिक संस्थान अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, त्यानंतर केंद्रीय कायदे मंडळात मुस्लिमांसाठी 1/3 जागा मिळाव्या, कोणत्याही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारण्याचा अधिकार असावा, केंद्रीय कायदेमंडळाची पुनर्रचना करताना प्रांतीय कायदेमंडळाची संमती आवश्यक असावी, केंद्रीय व प्रांतीय मंत्रिमंडळाला 1/3 सदस्य मुस्लिम असावे, त्यानंतर मुस्लिम भाषा, संस्कृती, शिक्षण संस्था इतरचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक तरतुदी असाव्या, केंद्राच्या राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात मुस्लिमांना योग्य प्रमाणात नोकऱ्या असाव्या, बलुचिस्तान वायव्य सरहद प्रांतात इतर प्रांताप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्या,
त्यानंतर मुंबई प्रांतापासून सिंध प्रांत वेगळा करण्यात यावा, सर्व प्रांतांना सारखी स्वायत्तता मिळावी, एखाद्या कायदेमंडळात किंवा प्रातिनिधिक संस्थानात एखाद्या समाजाविषयी ठराव पास होत असताना त्या समाजातील 3/तृतीयांश सदस्यांनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास केला जाऊ नये. त्यानंतर सर्व समाजांना आपल्या धर्माचा प्रचार, आचरण व धार्मिक शिक्षण घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. त्यानंतर 14वा मुद्दा होता तो म्हणजे बंगाल, पंजाब आणि वायव्य सर्व प्रांत यांची पुनर्रचना करताना मुस्लिम मताधिक्य नष्ट होऊ नये याची काळजी घ्यावी. असे बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे होते. त्यानंतर आलं ते म्हणजे सायमन कमिशन किंवा सविनय कायदेभंग झाला तो म्हणजे 1930ला. तर बघा, गांधीजींनी पश्चिम किनाऱ्यावरील दांडी येथे मिठावर लादलेल्या करासंबंधीच्या कायद्याचा भंग करून सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात म्हणजे जाहीर केले. तर सविनय कायदेभंगाची चळवळ कुठून सुरू झाली, तर साबरमतीची जी दांडी यात्रा आहे, आपण माहीत आहे आपली दांडी साबरमती, तर 1930ला. तर ही दांडी यात्रा म्हणजे मिठावरचा कर जो होता हा कर मोडण्यासाठी म्हणजे हा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा भरवण्यात आली आणि दांडी यात्रेपासूनच तर सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. बघा, मीठ हे जीवनावश्यक वस्तू असून ती समुद्राच्या मोफत मिळणाऱ्या पाण्यापासून तयार केले जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे कर लादले जाऊ नयेत असे गांधीजींना वाटत होते. ब्रिटिशांनी त्यावरही कर लावल्यामुळे गरीबातील गरीबावरही अन्याय होऊ लागला. या अन्यायासाठी कराविरुद्ध सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात आली. बघा, फक्त मिठासाठीची गोष्ट असणार आहे काय, तर ऑब्व्हियसली ही मिठासाठीची गोष्ट नाही. तर बघा, मीठ हे काय एक जीवनावश्यक वस्तू आहे. हे आपले जे महात्मा गांधी होते हे फार बुद्धिवान माणूस होता हा. मग मीठ सर्वांसाठी काय एक जीवनावश्यक वस्तू आहे. मग जीवनावश्यक वस्तू आहे त्यामुळे या मिठाचा कायदा जर मोडायचा झाला तर हा सर्वसामान्य लोकांच्या जवळचा मुद्दा आहे. काय, मीठ जे आहे हा सर्वसामान्य लोकांच्या जवळचा मुद्दा आहे. मग मिठाचा कायदा मोडण्यासाठी काय होणार आहे, सर्वसामान्य लोक सुद्धा प्रेरित होणार आहे. म्हणजे तळागाळातून चळवळीला काय एक सामर्थ्य येणार आहे, असा गांधीजींचा सुद्धा एक स्मार्ट विचार यामागे होता. म्हणून फक्त मिठापुरताच हा कायदा नव्हता, तर लोक चळवळीत सामील झाले पाहिजे असा गांधीजींचा अंदरचा विषय होता. त्यामुळे हा मिठाचा कायदा करण्यात आला होता. तर बघा, यामध्ये मीठ व तत्सम अन्यायी कायद्यांचा भंग करणे, जसं जंगल सत्याग्रह म्हणजे जंगल असतील तर जंगलात घुसून जंगलाचे जे कायदे मोडून टाका. त्यानंतर शेतसारा आणि अन्य सरकारी कर न भरणे. त्यानंतर परदेशी मालावर बहिष्कार टाकणे, सामुदायिक संप किंवा हडताळ, निदर्शने आयोजित करणे. त्यानंतर याच पद्धतीने सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून 12 मार्च 1930 मध्ये दांडी यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधींनी साबरमती येथून दांडी यात्रेला सुरुवात केली. त्यांच्यासोबत 78 अनुयायी सुरुवातीला होते. महात्मा गांधी यांनी 5 एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचले व 6 एप्रिल रोजी त्यांनी मिठाचा कायदा मोडून सविनय कायदेभंगाला सुरुवात केली. त्यानंतर दांडी यात्रेत महात्मा गांधी यांनी 384 किलोमीटर अंतर कापलं होतं. बघा, पैदल चालले होते ते 384 किलोमीटर. त्यानंतर महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहानंतर संपूर्ण देशात सविनय कायदेभंग चळवळ जोमात सुरू झाली. गुजरातमध्ये कर न भरण्याची चळवळ, धारासणा येथे मिठाचा सत्याग्रह, महाराष्ट्रात सातारा येथील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह, संगमनेर येथे जंगल सत्याग्रह, त्यानंतर चिपळूण येथे जंगल सत्याग्रह, त्यानंतर सातारा येथे सुद्धा जंगल सत्याग्रह, सोलापूर येथे जंगल सत्याग्रह, म्हणजे असे वेगवेगळे जंगल सत्याग्रह महाराष्ट्रात सुद्धा झालेले आहे. तसेच वडाळा, त्यानंतर शिरोळे येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जनतेमध्ये वेगवेगळे सत्याग्रह सुरू झाले होते आणि हे सत्याग्रह फक्त कायदा मोडण्यासाठी होते. त्यानंतर या चळवळीचे गांभीर्य पाहून व्हाईसराय आयर्विन यांनी महात्मा गांधीस बोलावले आणि त्यांनी काय केलं, 5 मार्च 1931 रोजी आयर्विन आणि गांधी यांच्यात एक करार केला. म्हणजे हा करार जर बघितला तर गांधी आयर्विन करार या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर 5 मार्च 1931 रोजीचा हा करार आहे गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये. तर सविनय कायदेभंग चळवळ या करारानंतर काय करण्यात आली, स्थगित करण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या गोलमेज परिषदा सुद्धा भरलेल्या आहेत. गोलमेज परिषदा जर बघितल्या आपण तर गोलमेज परिषदा बघा, 12 नोव्हेंबर 1930 ते 13 जानेवारी 1931 दरम्यान लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरली. म्हणजे 12 नोव्हेंबर 1930 पासून तर 13 जानेवारी 1931 पर्यंत. या परिषदेचे अध्यक्ष ब्रिटिश
पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तर व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन होते. बघा ब्रिटिशांचे पंतप्रधान कोण होते त्यावेळेस, तर हा प्रश्न येऊ शकतो. रॅम्से मॅकडोनाल्ड होते. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 लंडन येथे पार पडली. या परिषदेच्या वेळी अध्यक्ष पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तर व्हाईसरॉय विलिंग्डन होते. त्यानंतर गांधी आयर्विन करारानुसार महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेत आले होते, तर पहिल्या परिषदेला ते हजर नव्हते, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या तिन्ही परिषदेला जर बघितलं तर डॉक्टर आंबेडकर हे उपस्थित होते. तर या परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी तर बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. महात्मा गांधी यांनी स्वतंत्र मतदारसंघास विरोध केला होता. महात्मा गांधीजींच्या संपूर्ण स्वराज्याच्या मागणीला सरकारने नकार दिला. तसेच घटनात्मक प्रश्नावरही भारतीय प्रतिनिधींमध्ये एकमत न होऊ शकल्यामुळे महात्मा गांधी यांनी 28 डिसेंबर 1931 रोजी भारतात ते परत आले आणि 16 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. अस्पृश्यांना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, युरोपियन यांच्यासारखे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधींनी अस्पृश्यांना दिलेल्या स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्णयाविरुद्ध पुणे येथे येरवडा तुरुंगात 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर देशहित लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्याशी 24 सप्टेंबर 1932 मध्ये येरवडा येथे करार केला. हाच गांधी आणि आंबेडकर यांच्यामधला झालेला पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. कधी झाला होता हा? तर 1932 मध्ये. हे 100% ध्यानात ठेवा, बऱ्याचदा एक्झाम मध्ये येते. तर बघा या करारास पुणे करार किंवा ऐक्य करार असे सुद्धा म्हणतात. तर या करारानुसार दलितांना 148 राखीव जागा देण्यात आल्या. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या कालावधीत पार पडली. त्यानंतर जर बघितलं आपण तर पहिल्या व तिसऱ्या परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी हजर नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही परिषदेला हजर होते. त्यानंतर 1937च्या निवडणुका. तर ब्रिटिश सरकारने जानेवारी-फेब्रुवारी 1937 मध्ये प्रांतीय निवडणुका घेतल्या. तर गांधीजींनी प्रांतिक सरकारचा एक प्रयोग म्हणून निवडणुकीत भाग घेण्यास संमती दर्शवली. तर या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. मद्रास, मुंबई, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार, ओरिसा इतर प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळाले. तर आसाम व वायव्य सरहद प्रांत येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच होता. त्यानंतर वरील 8 प्रांतात काँग्रेसने आपले मंत्रिमंडळ बनवले. त्यानंतर पंजाबमध्ये मुस्लिम लीग आणि युनियनिस्ट पक्षाचे उत्कृष्ट संयुक्त सरकार निर्माण केले गेले. बंगालमध्ये मुस्लिम लीग व कृषक पक्षाचे संयुक्त सरकार होते. सिंधमध्ये काँग्रेसेतर पक्षाचे आघाडी सरकार अस्तित्वात आले. 3 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाला जगात सुरुवात झाली आणि इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषणा केली. व्हाईसरॉय लिनलिथगोने ही कोणालाही न विचारता भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरल्याचे घोषित केले. भारतीयांना न विचारता सरकारने हा निर्णय घेतला तर काँग्रेसलाही आवडला नाही, म्हणून काँग्रेसच्या आदेशान्वये काँग्रेस प्रांतीय मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह 1940 हा महत्त्वाचा मुद्दा, याच्यावर 100% प्रश्न येतोच. तर 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. तत्कालीन व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी इंग्लंडच्या बाजूने भारत युद्धात सामील होण्याची घोषणा केली. तर युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत असे दावा इंग्लंडने केला होता. तो दावा खरा असल्यास इंग्लंडने भारताला स्वतंत्र द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. या मागणीस पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. राष्ट्रीय सभेच्या मागणीकडे ब्रिटिश सरकार सातत्याने दुर्लक्ष करत होते. यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धाविरोधात प्रचार करण्याचे ठरविले. त्यासाठी एक व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला आणि यालाच वैयक्तिक सत्याग्रह असं म्हटलं गेलं. तर त्यामध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रही जर बघितले तर विनोबा भावे, दुसरे पंडित नेहरू, तिसरे सरदार पटेल, तर चौथे मौलाना आझाद हे होते. त्यानंतर जर बघितलं आपण क्रिप्स योजना 1942. तर बघा आता अमेरिकेसारख्या मित्र राष्ट्राचा दबाव, ब्रिटिश पार्लमेंटमधील काही सभासदांनी मागणी, त्यानंतर भारतीय नेत्यांचे व जनतेचे सहकार्य मिळविणे, तसेच भारताची भावी घटना ठरवण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य आणि ब्रिटिश वॉर कॅबिनेट सदस्य
तसेच प्रसिद्ध समाजवादी नेते स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात मार्च 1942 मध्ये पाठवले. तर आपल्या योजनेचा मसुदा त्यांनी 29 मार्च 1942 रोजी घोषित केला. त्याआधी त्यांनी गव्हर्नर जनरल, प्रांतीय गव्हर्नर, पक्ष, संघटना, नेते इतरच्या भेटी घेतल्या होत्या. तर महत्त्वाचे कलमे जर बघितले तर लवकरच भारतीय संघराज्याची स्थापना करण्यात येईल, भारताला वसाहतीचा दर्जा आणि अंतर्गत व परराष्ट्र संबंधात पूर्ण स्वातंत्र्य, त्यानंतर ब्रिटिश राष्ट्रकुटुंबातून बाहेरही पडता येईल किंवा आतमध्ये सुद्धा राहता येईल. त्यानंतर युद्ध संपल्यावर घटना समितीची स्थापना करण्यात येईल. प्रथम प्रांतिक कायदे मंडळाच्या व त्यांच्याकडून एकूण सदस्यांच्या 1/10 प्रमाणात घटना समितीच्या निवडणुका होतील. त्यानंतर संस्थानेही आपले प्रतिनिधी घटना समितीत पाठवतील. त्यानंतर ज्या प्रांतांना किंवा संस्थानांना ही घटना मान्य नसेल तर ती आपली स्वतंत्र घटना बनवू शकतील. त्यांचा दर्जा भारतीय राज्यघटनेसारखाच राहील. त्यात घटना समिती तयार करेल ती योजना ब्रिटिश सरकारला मान्य करावी लागेल. त्यानंतर तह करताना भारतातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची व्यवस्था सरकार करेल. युद्ध काळात भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारवरच राहील. संरक्षण खाते सोडून बाकी सर्व खाती हिंदी सभासदाकडे देण्यात येतील. त्यानंतर काँग्रेस, मुस्लिम लीग यांनी ही योजना स्वीकारली नाही. त्यानंतर मुस्लिम लीग यांनी ही योजना स्वीकारली नाही. गांधीजींनी तर लोकशाहीचे विडंबन करणाऱ्या या योजनेची दिवाळी निघालेल्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक अशी संभावना केली. म्हणजे अशा प्रकारे क्रिप्स योजना होती. याच्यानंतर भरपूर साऱ्या आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. ते म्हणजे चले जाव आंदोलन बघायचे आहे. त्यानंतर राजाजी योजना बघायची आहे. मुल्लाभाई देसाई लियाकत अली योजना बघायची आहे. वेव्हेल्स योजना बघायची आहे. त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सिमला परिषद आहे, त्रिमंत्री परिषद आहे, भारताची फाळणी बघायची आहे, भारताला स्वतंत्र कसं भेटलं ते बघायचं आहे. त्यानंतर क्रांतिकारकांची जे कट क्रांतिकारकांनी केली त्याविषयी बघायचे आहे, जसे काकोरी कट, मिरट कट, लाहोर कट, चितगाव कट, म्हणजे भरपूर सारा इतिहास बाकी आहे. तर हा इतिहास आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.